शाळकरी मुलांचा विनयभंग करणाऱ्या ऑटो चालकाविरुद्ध नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। हा संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत नराधम आरोपीला शोधून अटक केली आहे। भर दिवसा एका ऑटो चालकानं मुलीची छेड काढत संतापजनक व्यवहार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। कोणताही पालक आपल्या पाल्यांना ऑटो चालकासोबत पूर्ण विश्वासानं शाळेत पाठवतो, मात्र ऑटो चालकासोबत आपली मुलं सुरक्षित नसेल तर पालकांचा संताप होणं स्वाभाविक आहे। नागपूर पोलिसांनी आरोपीला शोधून आता त्याच्यावर कारवाई केली आहे। पोलिसांनी नराधम आरोपी ऑटो चालक विशाल देशमुख विरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। 8 तारखेला जे आहे की अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आम्हाला प्राप्त झालेला होता, ज्या पद्धतीची घटना होती, अतिशय म्हणजे गंभीर बाब दिसत होती। त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ टीम बनवून आम्ही शोधाची प्रक्रिया चालू केली होती। तो रिक्षा ड्रायव्हर पण भेटला। आमचा तपास चालू होता। आम्ही त्याला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। असे बरेच जे घटना आहेत, लहान मुलासोबत मुलीसोबत वगैरे अशा घटना म्हणजे घडू शकतात किंवा काय, तर पालकांनी जे आहे की आपलं जर पाल्यासोबत जो आहे संवाद वाढवणं गरजेचं आहे। अशा प्रकारची कोणतीही घटना होत असेल किंवा त्याची माहिती असेल तर तात्काळ जे आहे पोलिसांना त्याबद्दल कळवणं आणि अशा गोष्टीवरती प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करणं गरजेचं आहे।